नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या सविस्तर घडामोडी बघणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. पंतप्रधान मोदी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावरती फडकवणार तिरंगा. विकसित भारत 2047 अशी स्वातंत्र्य दिनाची थीम. रक्षाबंधनापूर्वी सरकारकडून लाडक्या बहिणींना भेट. लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात. संभाजीराजांनी अंतरवाली सराटीत जाऊन घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एक असल्याचं मत. तर 29 तारखेला जरांगे भूमिका स्पष्ट करणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी यंदा देखील टोल माफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय. राज्यातील 59 पोलिसांना पदक जाहीर. 17 पोलिसांना शौर्य पदक. उल्लेखनीय सेवेसाठी 3 पोलिसांना तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचं आज लोकार्पण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार लोकार्पण. यानंतर उड्डाणपूल प्रवाशांसाठी होणार खुला. गेल्या 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी फायद्यात. जुलै महिन्यात एसटीच्या 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यात. यंदा 1 लाख गोविंदांना सुरक्षेची ढाल. आतापर्यंत 11,000 गोविंदांना विमा कवच. कुस्तीपटू विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशची याचिका क्रीडा लवादानं फेटाळली. 100 ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे विनेश ठरली होती अंतिम फेरीसाठी अपात्र.